हिंगणगाव विपक्ष गावदेवी पूर्णा या दोन टीम मध्ये ही मॅच आपण पाहणार आहोत. काल पहिला पहिल्या दिवसातून टॉप 4 अर्थातच सेमीफायनल मध्ये आई गावदेवी सोनाले संघाने प्रवेश केलाय. आज मात्र पाहूया कोणता संघ क्वालिफाय होईल. मनोज टावरे विथ यशवंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणावरनं पारितोषिक देखील लावलं जात आहे. गणेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून मनोज टावरे आपण जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकताय तर 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गणेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर श्याम पाटील टीमचे कॅप्टन. षटकातील पहिला बॉल या वेळेचा बॉल ऑन साइडला चेंडू आवत आहे क्षेत्ररक्षक झेल खाली. पहिल्या बॉलवर पहिली विकेट. फलंदाज बाद मनोज टावरे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर टावरेच्या बॅट मधून टावरिंग फटका ठोकण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अपयश मिळतंय त्यामध्ये. पहिल्या बॉलवर परतावं लागतंय. चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रू मिळून दिला आपल्या टीमला श्याम पाटील या गोलंदाजाने. नवीन फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये. या वेळेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. बॅट कट होतं अर्थातच कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्यानंतर मात्र चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला. नशिबाचा चौकार. टीम गावदेवी पूर्णासाठी अकाउंट ओपन होतोय 4 धावांच्या मदतीने. या वेळेस देखील स्लोवरचा वापर मात्र दिशा तपासावी लागेल. ऑफस्टिक सोडून चेंडू हात आलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावे सोबत धावफलक 5 वर पोहोचलंय. श्याम पाटीलच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. या समोरच्या दिशेने भगव्या कलरचा झेंडा जो आपण पाहतोय त्या झेंड्याला तुम्ही जर षटकाराच्या स्वरूपात डायरेक्ट हिट करताय तर विश्वनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या वेळेस फटका भरपूर चांगला आहे. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. नक्कीच पाण्याची व्यवस्था संजय लहू ठाकरे यांच्या माध्यमातून झाली आहे. आयोजकांच्या माध्यमातून त्यांचे विशेष आभार. जल है तो कल है. त्या दरम्यान हा चेंडू भरपूर चांगला होता. नऊ धावा धावफलकावर आहे ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. किशोरच्या बॅट मधून 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिल्यात. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार झालाय. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय.
13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस देखील अजून एक चांगला फटका, बॉलला चेस केलं जात आहे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, मात्र नक्कीच सीमारेषे लगत चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. या ठिकाणी नक्कीच सुरेश ठाकरे साहेबांचं देखील शुभ आगमन झाले. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. संजय ठाकरे यांचे पिताश्री आहेत, वेलकम. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले. पहिल्या षटकाची समाप्ती, एक गडी बाद, धावा धावफलकावर आहेत 15 धावा. एक पॉझिटिव्ह सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर गावदेवी पूर्णा टीमची पहिल्या बॉलवर विकेट आली होती, मात्र त्यानंतर उर्वरित 5 बॉलवर 15 धावा खर्च झाल्यात. पहिल्या षटकासाठी नक्कीच 6 मिनिटाचा अवधी खर्च केलाय. वेल कमी खर्च करा प्लीज, विनंती आहे. पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर सुनील येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप विकेट, डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग शॉर्ट, फाईन लेग शॉर्ट, थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. एचटी रक्षक यष्टांपासून दूर ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सुनील बॉलिंग ट्रॅकवर, सरवली विलेज एंड कडनं. वेलकम जितेंद्र पाटील, माजी उपसरपंच ढुंगेगाव, उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ, त्याचबरोबर सोबतच महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील, त्याचबरोबर सोमनाथ दादा चौधरी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. नक्कीच पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट आपण पाहतोय. नवीन फलंदाज विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये नेट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती आपण विठ्ठलला पाहतोय. सुरेश ठाकरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सामाजिक कार्यकर्ता संजय ठाकरे यांचे पिताश्री. या वेळेचा बॉल ऑन साइडला, चेंडू कार्पेटच्या साने स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 17 धावा धावफलकावर, या 16 धावा, त्याचबरोबर रनआउटची विकेट देखील. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. मध्ये पाहिला, मात्र आता व्यासपीठावर त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मानेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण
सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत महाराष्ट्र पोलीस राकेश पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा दत्ताजी तरे आपणास विनंती करतो, आपला शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. राकेश पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर सन्माननीय यशवंतजी पाटील हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. अगदी वेलात वेल काढून हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आयोजकांच्या माध्यमातून योग्य तो मान सन्मान या ठिकाणी दिला जात आहे. यस, आपण सन्मान करतोय त्या ठिकाणी यशवंतजी पाटील विश्वनाथजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते स्वागत सत्कार त्या ठिकाणी होत आहे. स्वागत सत्कार त्या ठिकाणी झाले आहेत. वळूया आपण मॅचच्या दिशेने. संतोष बॉलिंग ट्रॅकवर टॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार झाला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 25. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या बलेस बॉलला ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद विठ्ठल. षटकातील पुढचा बॉल. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज मिलिंद मैदानाच्या आतमध्ये. या बलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. संतोषच्या माध्यमातून चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये संतोष हा गोलंदाज करतोय. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट्स रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हर थ्रो झालाय मात्र फक्त आणि फक्त 2च धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 27. 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय.
गॅप शोधली, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच आहेत, थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे. मात्र त्या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. धावफलक 30 वर पोहोचलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती, 30 धावा धावफलकावर आहेत. 10.00 च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमा झाल्या आहेत गावदेवी पूर्णा टीम साठी. मात्र अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक शेवटचं 4थं षटक. पहिला बॉल, पहिलाच बॉल पुढे ठेवला होता. चांगला बॉल, एक धाव कंप्लीट झाली आहे. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगले राहिलंय टीम पूर्णाच्या माध्यमातून. या वेळेस यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. त्या ठिकाणी यष्टीचित केलंय. अजून एक विकेट. नवीन फलंदाज रमेश मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस देखील मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यान एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. षटक क्रमांक पहिलं, ज्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. सुरुवात तर भरपूर चांगली झाली होती. मात्र त्यानंतर अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये वार पाहिला, मात्र दुसऱ्या षटकामधून पलटवार झालेला दिसून येत आहे. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन टीम धामणगावच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, रामा पुन्हा एकदा. या वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा लागली जरूर. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 34, 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. रामा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस प्ले अँड मिस. बॅटाने बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू मात्र निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय रामा या गोलंदाजाच्या माध्यमातून. अतिशय दमदार षटक फेकलं जातंय. शेवटचं षटक, ज्या षटकामध्ये कोणत्या प्रकारे बिगिट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. या वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक संतोष चेंडूपर्यंत पोहोचतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला थ्रो आपण त्या ठिकाणी पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि त्यानंतर रनआउटची विकेट. अर्थातच 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती, धावा धावफलकावर झाल्या आहेत 36. 36 धावा झाल्या आहेत. 37 धावांचं लक्ष गावदेवी पूर्णा टीमने उभं केलंय श्याम स्पोर्ट धामणगाव टीम समोर.
तर पहिली इनिंग आपण त्या ठिकाणी पाहिली. 36 धावा झाल्या आहेत. 37 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि या 37 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल श्याम स्पोर्ट धामणगाव टीमच्या बाजूने. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वळूया आपण मॅचच्या दिशेने. 37 धावांचे लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी वसंत विथ शिखर मयेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर मनोज टावरे येत आहेत. नक्कीच मनोज टावरे यांच्यासाठी पारितोषिक लावलं जात आहे. बॅक टू बॅक सलग 3 विकेट जर तुम्ही घेतल्या तर 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे गणेश दादा ठाकरे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर स्वर्गीय बालाराम शंकर ठाकरे यांचा जो कटआउट आपण पाहतोय ऑन साईडला, त्या कटआउटला तुम्ही डायरेक्ट हिट करताय तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. समोरच्या दिशेने भगव्या कलरचा झेंडा आपण जो पाहतोय त्या झेंड्याला जर तुम्ही डायरेक्ट हिट करताय तर विश्वनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओम साई फॅमिली गार्डन ढाबाचा कटआउट आपण डीप मिड विकेटला पाहतोय. त्या कटआउटला तुम्ही जर हिट करताय तर कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल अतिशय सुपरहिट फटका. हा वसंत भोईरचा क्लास आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका. पहिला बॉल वर आला. हा पहिला चौकार. मनोज टावरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील अजून एक चांगला फटका. गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत त्या ठिकाणी. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. 3 धावा कंप्लीट झाल्यात. यावेळेस अजून एक चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार.
अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय, ज्या 3 बॉल मध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावफलक डबल 1 11 वर पोहोचलाय. 37 धावांचं एक माफक लक्ष आपल्या टीमने उभं केलंय. हे देखील प्रत्येक गोलंदाजाला लक्षात घ्यावं लागेल आणि त्यानुसार गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. या बॉलेसचा पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयास झाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू सोबत काही विकेट्स देखील तुम्हाला लवकरात लवकर घ्याव्या लागतील. पूर्णपणे धामणगाव टीमवर दबाव निर्माण करायचा आहे, तर मात्र चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. त्या उलट टीम धामणगावचा विचार केला तर एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी झाली आहे. फलंदाजी चांगली आहे टीम धामणगाव मध्ये देखील. या बलेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला सन्मान दिलाय, मानवंदना देऊन एक धाव कंप्लीट केली आहे त्या ठिकाणी. शेखर महेकर याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला क्लास क्रिकेट पाहायला मिळालाय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 37 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात श्याम स्पोर्ट धामणगाव टीम साठी 12 धावा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वर निलेश येतोय. पाहूया निलेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या षटकामध्ये तर नक्कीच 12 धावा खर्च झाल्यात. एकंदरीत सुरुवात चांगली झाली आहे टीम धामणगावची. षटकातील निलेश फुलटॉस आहे. ऑन साइडला फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट पहिला ओव्हर पासून आपण चांगलं पाहतोय. वसंत भोईर विथ शेखर मयेकर ही सलामीची जोडी टीम धामणगावची. निलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. या वेळेचा बॉल यष्टीरक्षकाच्या मागे ट्रॅव्हल झालाय. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी व्हाईट बॉलच्या सोबत आणि चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर झालाय. 1+4 5 धावा मिळतील. अवांतरच्या स्वरूपात 5 धावा आल्या टीम धामणगाव साठी. 5 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपल्या टीमने आधीच धावा ज्या आहेत त्या कमी बनवल्यात आणि त्यामध्ये तुम्ही अवांतर धावा जर खर्च कराल तर या कुठेतरी महाग ठरतील. या वेळेस कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. नक्कीच गेम कसा चालवायचा शेखर मयेकर हे नक्की चांगल्या प्रकारे जाणून आहेत. एका बाजूला धावा येत आहेत हे मात्र लक्षात घेऊन जे लक्ष आहे ते लक्षात घेतलंय आणि त्यानुसार ही फलंदाजी आपण पाहतोय. या वेळेस दांडी गुल फलंदाज बाद. पहिली विकेट वसंत भोईर. बॅक टू द डगआउट.
तर पहिली विकेट वसंत त्या ठिकाणी बाद झाला. वैयक्तिक 7 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती किशोर येतोय. पाहूया किशोर कशा प्रकारे फलंदाजी करेल. 20 या धावसंख्येवर पहिला विकेटचं पतंग आपल्याला पाहायला मिळालं. निलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. डावखुरा फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या वेळेचा बॉल वेग आणि भन्नाट वेग आपण पाहतोय. चेंडू निर्धाव जातोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 20 धावा धावफलकावर स्थिर आहेत. अजूनही 17 धाबांची आवश्यकता आहे विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. बॅटकट आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषकाचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. त्या दरम्यान संजयजी ठाकरे सोबतच बालारामजी पाटील यांचं शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर अशा प्रकारे हॅलो 21 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर संजय येतोय. पाहूया संजय कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. कारण आतापर्यंत चांगली सुरुवात टीम धामणगावच्या बाजूने आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर संजय त्या ठिकाणी सज्ज झालाय. समोर आपण डावखुरा फलंदाज किशोरला पाहतोय. या वेळेचा बॉल बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. नक्कीच षटक क्रमांक 3 जे आहे ते खूप महत्वाचं आहे. निर्णायक षटक दोन्ही टीमच्या बाजूने. कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. या वेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो धामणगाव टीमवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाहीये. 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. षटकाची सुरुवात 2 निर्धाव चेंडू सोबत झाली आहे. या वेळेस हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. संजय पुन्हा एकदा. या वेळेस अजून एक खराब चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा व्हाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले होते आणि त्यानंतर 2 व्हाईट बॉल. यावेळेस फुलटॉस बॉल आहे समोरच्या दिशेने. मनोज टावरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. एक धाव कंप्लीट झाली. फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा अधिक काही एक नाही.
अवांतर धावांवर रोख लावणं खूप गरजेचं आहे. टीम पूर्णाचा विचार केला तर तर त्या उलट शिखर मयेकर आता मात्र काय रणनीती असेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळतोय, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. संजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. तीन चेंडू टाकून झाल्यात आणि 3 चेंडू मागे 3 धावा देखील खर्च केल्यात. या बलेचा बॉल पायावर आदळतोय. मोठ्या फटक्यासाठी प्रयास जरूर झाला होता, परंतु नक्कीच चांगला बॉल म्हणावा लागेल. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. अतिशय सुरेख षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. एक निर्णायक षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं जात आहे ते षटक मात्र आतापर्यंत अप्रतिम आपण पाहतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे संजय या गोलंदाजाने. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक निलेश झेल खाली येतोय आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. शेखर मयेकर बॅक टू द डगआउट. संजय याचं अतिशय महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी होत आहे या षटकामध्ये. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलवर 13 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहेत. विठ्ठल चेंडू उचलतोय, त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग अँड थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय दमदार गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 3 संजयच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 5 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात आणि आता मात्र शेवटचं षटक, अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. उर्वरित शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. नक्कीच साई कृपा डुंगे टीम समोर कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 6 बॉल नंतर मिळेल. कारण 6 चेंडू आणि 11 धावा या ठिकाणी कंपल्सरी काढायच्या आहेत टीम दामणगावला. तर त्या उलट 6 बॉलवर 11 धावा रोखायच्या आहेत टीम पूर्णाला. रोखल्या जातील का की त्या उलट काढल्या जातील आपण पाहूया. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल. अतिशय सुरेख चेंडू. बॅटची कडा लागली आहे. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद. किशोर बॅक टू द पॅव्हेलियन. अतिशय सुरेख चेंडू. बॅटची कडा लागली होती. लगेच आता मात्र नवीन फलंदाज रामा मैदानाच्या आतमध्ये येतोय. विठ्ठल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल.
समोर आपण रामाला पाहतोय. या भलेसा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि या ठिकाणावरनं प्रत्येक बॉल जो आहे तो खूप महत्वाचा आहे. निर्धाव चेंडू नक्कीच तुम्हाला पराभवाच्या खाईत नेऊन सोडतील यात मात्र काही शंका नाहीये. तर या ठिकाणावरनं नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करावी लागेल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. हा फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यास जरूर, मात्र बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. मात्र समीकरण जर जाणून घ्यायचं झालं तर उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉलवर 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलच्या स्वरूपात एक महत्वाची विकेट. रामा हा फलंदाज बाद. आता मात्र नक्कीच सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललेलं आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 धावा विजयासाठी आवश्यक. मच्छिंद्र आलाय. यावेळेस हा बॉल पायावर आदळला होता. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद संतोष. नक्कीच सुरुवात भरपूर चांगली झाली होती. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आपण पाहतोय कुठे. सामना येऊन ठेपलाय शेवटच्या बॉलवर. एका बॉलवर 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. एका लिगल बॉलची आवश्यकता टीम पूर्णाला. तर त्या उलट नक्कीच धामणगाव टीमचा विचार केला तर सुरुवात चांगली झाली होती, मात्र ते सातत्य त्यांना पुढे दाखवता आलं नाहीये आणि त्याच्या जोरावर सामना येऊन ठेपलाय. एक चेंडू 7 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. विठ्ठल याचा महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल नो बॉलचा इशारा आलाय. ओ माय गॉड, काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलचा इशारा. अर्थातच धामणगाव संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवर ठोकायचा आहे. गोल्डन षटकार. नक्कीच हा कारनामा पाहायला मिळेल का पाहूया. चालू हंगामामध्ये नक्कीच हा कारनामा झाला नाहीये आतापर्यंत, परंतु आता मात्र पाहायला मिळेल का. शेवटचा बॉल. एका चेंडूवर 6 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये ट्विस्ट वाढली आहे या नो बॉल सोबत आणि आता मात्र विठ्ठल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. एक चेंडू 6 धावा. यावेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी पूर्णा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम श्याम स्पोर्ट धामणगाव. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो, नो डाऊट अबाउट दॅट, ज्याने अतिशय दमदार गोलंदाजी केली होती. टर्निंग पॉइंट षटक जे राहिलं, नाव आहे संजय.
एक षटक फेकलं, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट देखील घेतली होती. संजय, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. तर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. त्याचबरोबर साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन आपण देखील या.